सांगलीच्या जागेचा महाविकास आघाडीचा तिढा सुटला असं म्हणतानाच नवा ट्विस्ट आलाय। नाराजी दूर झालेल्या विशाल पाटलांनी शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलाय। काँग्रेस शिवसेना युबीटी पक्षातील ही बिघाडी महाविकास आघाडीचं ऐक्य अबाधित राखेल का अशी चर्चा सुरू आहे। काँग्रेसचे नेते सांगलीच्या जागेवरून खलबत्तं करण्यासाठी नागपूरला गेले असताना इकडे सांगलीत विशाल पाटलांनी बंडाचं निशाण फडकवले। विशाल पाटलांनी चंद्रहार पाटलांविरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग लागलाय। आघाडी झालेली आहे आणि आघाडीमध्ये या सगळ्या गोष्टी होतात, सगळ्याचं समाधान होत नाही। शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला, पण आखिर दोस्तीमध्ये किती ताणायचा हा प्रश्न होतोच। दुसरीकडे विशाल पाटलांच्या उमेदवारीचा भाजपलाही हादरा बसलाय। भाजपचे माजी आमदार विलासराव जगतापांनी पक्षाचा राजीनामा देऊन विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केलाय। कार्यकर्त्याची मतं ऐकून घेऊन सर्वानुमते आज मी स्वतः विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचं धोरण जाहीर केलेलं आहे। विशाल पाटील यांच्यासाठी तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते हे मनापासून प्रयत्न करतील आणि जर तालुक्यामध्ये त्यांना प्रचंड मताची आघाडी देतील अशी ग्वाही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यापासून सांगलीचं वातावरण तापलं। मित्रपक्षातील काँग्रेसच्या विशाल पाटलांनी त्यांना धक्का दिलाय खरं, पण विशाल पाटलांचं बंड काँग्रेस प्रायोजित आहे की काय अशी ही शंका आहे। आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल, त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी। फक्त आपल्या मित्रपक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही। मंगळवारी शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्या चिन्हावर अर्ज भरणार असल्याचं विशाल पाटलांच्या गोट्यातून सांगण्यात आलं। यापूर्वी काँग्रेसनं मैत्रीपूर्ण लढतीबाबतीत भाष्य केलं होतं। तसं असेल तर काँग्रेसची ही खेळी उद्धव ठाकरेंना पटेल का? नाहीच पटली तर सांगलीच्या महाभारतावरून मवियाचं ऐक्य धोक्यात येऊ शकतं, हेही तितकंच खरं। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।